सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका दत्तात्रय वायदंडे. मी इयत्ता 4मध्ये शिकते. आज मी तुम्हाला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा म्हणून दाखवणार आहे. कडकडली ही थापट फावर शौर्य नवे स्फुरले. कडकडली ही थापट फावर शौर्य नवे स्फुरले. शूरांच्या गाथेने सारे रणही दुमदुमले. शूरांच्या गाथेने सारे रणही दुमदुमले. वीर रसाला धमण्यांमधुनी वाहू द्यावे आता. वीर रसाला धमण्यांमधुनी वाहू द्यावे आता. रसिक जनांनो ऐका आता मर्दांच्या गाथा. रसिक जनांनो ऐका आता मर्दांच्या गाथा. धन्य धन्य बाजीप्रभू वीर हे. धन्य धन्य बाजीप्रभू वीर. धन्य धन्य बाजीप्रभू वीर. धन्य धन्य बाजीप्रभू वीर. रण धुरंधर शूर बहादर. तसा तो धगधगता अंगार. तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार. रण मैदानी लढे झुंजार जी. जी जी रण मैदानी लढे झुंजार जी. जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळगडाला वेढा दिलाय. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीदांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, भय महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी सांगती. शुभ पालखीत बाजी सांगती. पावसानं ओली झाली धरती. रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा. दादा र जिर दाजीर दादा. दादा र जिर दाजीर दादा. 2 दिशेला 2 पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं. सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. आणि कडाडला सिद्धी. त्याने मेण्यातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे, जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडला सिद्धी. सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपला गेला. तोपर्यंत तिकडं बाजींनी गजापूरची खिंड गाठली. बाजी म्हणतायत, राजा तयार करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावर रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते मिळून करू. बाजी म्हणतायत, नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार घडला? काय काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाल. तुम्ही सुखरूप न जावा तो फोडवाव द्यावा इशाऱ्याला. तुम्ही गेला पाहिजे प्रथमास विशाळगडाला. तुम्ही गेला पाहिजे प्रथमास विशाळगडाला. आलो आलो आता जिद्दीला. मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा तावा तो वार करतो मी ठार दुष्ट शत्रूला.
धर्म सत्य भाम हा माझ याच वाचार, धर्म सत्य भाम हा माझ याच वाचार. रक्ताने भिजले बाजी थांबाया होई नाराजी, तमा नाही मला र माझी बाजी लावी जीवाची बाजी. कधी पोचल तेथे गडावरी राज शिवाजी जी जी जी, राज शिवाजी जी 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 जी. रक्ताच्या थारोळ्यात असलेले बाजी प्रभू म्हणतायत या घोड खिंडीच्या दगडांवर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. आणि त्या हक्काचे नाव आहे स्वराज्य. आणि अशी सपन असा गोळीचा वार बाजींना लागला. बाजी म्हणतायत राजा राजा आपण गडावरती पोहोचला नाहीत राजा, जोवर आपण गडावरती पोहोचणार नाहीत तोवर या बाजीच्या प्राण जाणार नाही राजा. आणि मग काय घडलं? काय काय कडडडा आवाज कडडला, कडडडा आवाज कडडला, इशारा दाविला तोफेचा गोळा, घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीने केले जीवाचे रान जी जी जी, बाजीने केले जीवाचे रान जी 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 जी. आणि म्हणतायत राजे धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतील माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, तिथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील हर हर महादेव, हर हर महादेव. या पोवाड्याच्या लढाईतून आपण एक गोष्ट वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्याकडून शिकावी, ती म्हणजे आपलं ध्येय जे असतं त्याच्यावरच जेव्हा आपली कामगिरी होते तेव्हाच आपण यश प्राप्त करू शकतो. कारण लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन मी या पोवाड्याचा शेवट करते.